नमस्कार. प्रगत भारत साप्ताहिक प्रगत भारत वृत्तपत्र व वेब पोर्टल न्यूज या मुख्य कार्यालय पिंपरी येथील कार्यालयामध्ये जगद्गुरू संत रविदास महाराज यांची 649वी जयंती आपण साजरी करणार आहोत. तरी या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील समाज बांधव काही आवर्जून उपस्थित झालेले आहे. त्यामधले बळीराम शेठ वाघमारे, राजहंस पाचांगरे, अशोक शेळके, रामेश्वर पाचारे तसेच मोहनजी कांबळे हे सगळे उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते एक सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी आज प्रगत भारत च्या कार्यालयामध्ये येऊन औपचारिक साध्या पद्धतीने जयंती साठी उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचं स्वागत आणि आभार व्यक्त करतो. तरी मी आपलं बळीराम शेठ वाघमारे यांना विनंती करतो की महाराजांच्या प्रतिमेस हार घालावा. तसेच बाकी सामाजिक कार्यकर्ते उद्योजक यांनी प्रतिमेस पूजन करावे. संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून आज खऱ्या अर्थाने सामाजिक क्रांतीचे प्रणेते म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये जे संत श्रेष्ठ म्हणून ओळखले जाते त्यांची आजही खऱ्या अर्थाने विचार घेण्याची आज युवकांना गरज आहे. तरी ही संत रविदासांचे विचार व प्रचार हा सर्वांनी जे काय ज्यांची सामाजिक बांधिलकी अशा सर्वांनी मिळून जर साजरी केली तर खऱ्या अर्थाने राज्याचा व देशाचा हा विकास झाल्याशिवाय राहणार नाही असे मला वाटते. तरी जयंतीनिमित्त 2 शब्द शुभेच्छा व बोलावे असे मी पाचारे वाघमारे सर्वांना विनंती करतो. तरी सुरुवात करावी. सर्वांना क्रांतिकारी जय रविदास. आज संत रविदास महाराजाची 649वी जयंतीनिमित्त आज खरंच म्हणजे आपले संपादक प्रगत भारतचे यांच्या वतीने आम्हाला सांगण्यात आले, म्हणले आपल्याला चला आपल्या संपर्क कार्यालय म्हणजे स्टुडिओमध्ये जयंती साजरी करायची. म्हणलं चला आम्ही सर्व आज या ठिकाणी आमचे मार्गदर्शक उद्योजक बळीराम शेठ वाघमारे तसेच अशोक शेळके, राजहंस पाचांगरे व मोहन कांबळे आज आम्ही पिंपरी महानगरपालिकेमध्ये जयंती साजरी केली. त्याच्या पहिले आमच्या संत रविदास महाराज मंदिर चिखले ह्या ठिकाणी आम्ही पहिले तिथं सकाळी 9 वाजता जयंती साजरी केली. त्याच्यानंतर महानगरपालिकेमध्ये केली आणि आत्ता आमचा योग आला प्रगत भारत संपादक यांच्या स्टुडिओमध्ये. ह्या ठिकाणी पण आम्ही संत रविदास महाराजांची जयंती साजरी करण्याचं एक आम्हाला भाग्य मिळालं. त्यांनी फोन केला आणि त्या निमित्ताने आम्ही लगेच इथं हजर झालोत आणि यांच्या स्टुडिओवरती आम्ही जयंती साजरी केली. जर रविदास महाराजांचं जर सांगायचं झालं तर खूप काही मोठा इतिहास आहे. आज हरियाणामध्ये त्या ठिकाणी भव्य दिव्य असं रविदास धाम हे कालच 124 कोटी त्या मंदिरासाठी देणगी देऊन तिथल्या सरकारने एक महाराजांचं धाम बांधायचं रविदास महाराज अशी त्यांनी घोषणा केली. मी खरंच त्या सरकारचं व हरियाणा राज्याचं मनापासून स्वागत करतो आणि थांबतो. राजहंस पाचांगरे यांनी 2 शब्द व्यक्त करावी. सर्वांना जय रविदास. आज आपण महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी सर्वप्रथम चिखलीमधून आपण निघालो. तर चिखलीमध्ये साजरी केली, त्यानंतर महानगरपालिकेमध्ये साजरी केली आणि योगायोगाने आज संपादक कार्यालयामध्ये इथं येऊन साजरी करत आहोत. माझे सर्व बांधव आज इथं उपस्थित आहेत आणि सर्व पदाधिकारी चिखलीचे ग्रामस्थ अशा सगळ्यांनी मिळून आपण इथं साजरी केलेली आहे. धन्यवाद. बळीराम शेठ वाघमारे हे पण 2 शब्द संत रविदासांविषयी बोलतात. जय रविदास. सर्वांना त्या 649व्या जयंतीचं समाज बांधवातर्फे आणि आमच्या संपूर्ण चिखलीच्या पदाधिकाऱ्यातर्फे मी सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो
आणि तसंच प्रगत भारतचे संपादक कांबळे साहेब यांनी आम्हाला इथं बोलवून जो आमच्या वतीने आणि किंवा आमच्या समाजाच्या वतीने सगळ्यांचा रोहिदास महाराज जयंतीचा साजरा करण्याचं औचित्य साधून या ठिकाणी बोलवलं, त्याबद्दल सगळ्यांचे आभार, सगळ्यांना धन्यवाद. संत रोहिदास जयंतीनिमित्त प्रगत भारत यांनी बोलावल्याबद्दल धन्यवाद. जय रोहिदास. आज रोहिदास महाराज जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आपल्या साप्ताहिक प्रगत भारत वृत्तपत्र व वेब न्यूजच्या माध्यमातून जी जयंती साजरी केलेली आहे, तरी या जयंतीला मान देऊन आणि समाज बांधव आणि सामाजिक कार्यकर्ते हे उपस्थित राहून खऱ्या अर्थाने जयंती साजरी करण्यामध्ये सहभाग झालेले आहे, तरी त्यांचं मी आभार व्यक्त करतो. आणि जयंतीनिमित्त संत रोहिदास जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. जय रोहिदास. जय रोहिदास.